नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिप्लोमा फर्स्ट इयरच्या पहिल्या कॅप राऊंडची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे. मग आता आम्ही पुढे काय करावं, प्रोसेस कशा प्रकारे असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट, काहींना कॉलेज मिळालेले आहे, काहींना कॉलेज मिळालेच नाहीये आणि असे पण काही विद्यार्थी की सर आम्हाला कॉलेज मिळालंय पण ते आम्हाला ऍक्सेप्ट नाहीये. ठीक आहे, मग आता आम्ही काय करावं. तर बघा सर्वात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेच नाहीये ना, अशा विद्यार्थ्यांची काय चूक झाली असेल. तर बघा प्रॉब्लेम काय माहिती का, की तुम्हाला टक्के होते कमी आणि तुम्ही जे कॉलेजचे ऑप्शन भरले होते ते भरपूर, त्यांचा कट ऑफ खूप जास्त जास्त लागला. बरोबर आहे. तर चला, तर बघा लक्ष द्यायचं, तुम्हाला जर कॉलेज मिळालं नसेल तर काळजी करायची नाहीये. फक्त नेक्स्ट राऊंडला ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरशाल, बघा आता कॅप राऊंड 2 च्या वेळेस तुम्हाला परत नव्याने फॉर्म भरावा लागेल. तर त्यावेळेस फक्त काळजी घ्या की तुम्ही फक्त गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर राहू नका. तुम्हाला काही प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा टाकावे लागतील. आणि बघा तुम्ही म्हणशाल की मग नाही आम्ही फक्त गव्हर्नमेंट टाकू तर आम्हाला गव्हर्नमेंटला लागेल. अरे असं नाही होत बाबा. तुम्हाला जो पर्सेंटेज तुम्हाला जे पडलेले आहे ना आणि कॉलेजचा जो कट ऑफ आहे त्यानुसारच तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. तुमच्या डोक्यात जर हा भ्रम असेल तर हा काढून टाका की नाही आम्ही गव्हर्नमेंट टाकू तर आम्हाला गव्हर्नमेंटच भेटेल. अरे असं नाही रे बाबांनो. हे सर्वचे सर्व मिळतं तुमच्या पर्सेंटेजवरून, तुमच्या कट ऑफ वरून. ठीक आहे ना. तर बघा सेकंड राऊंडचा फॉर्म भरताना ही चुकी करू नका. तुमच्या आईवडिलांना, बघा जर विद्यार्थी पाहत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. जर तुमचे आईवडील पाहत असेल तर तुम्हाला हात जोडून नम्र विनंती डायरेक्टली की कॉलेजचा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरशाल ना कॅप राऊंड 2 चा, त्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज टाका. तुम्ही वरती गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा, पण त्याखाली काही प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा टाका. तुम्हाला आता काही ना काही थोडंसं बॅलन्स करावं लागेल. कुठे ना कुठे तुम्हाला धरसोड करावी लागेल विद्यार्थ्यांना आणि तुमच्या पालकांना. ठीक आहे ना. चला, दुसरी गोष्ट ही अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज तर मिळालंय पण सर आम्हाला घ्यायचं नाही सर हे कॉलेज. अरे मग तुम्हाला घ्यायचं नव्हतं तर टाकलं का बरं. हा पहिला प्रॉब्लेम माझा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, काही जण म्हणतात की सर आम्ही पहिल्या नंबरला टाकलं होतं, समजा गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं तरी एखादं कॉलेज टाकलं होतं पण ते आम्हाला आता नाही घ्यायचंय. अरे मग तुम्हाला घ्यायचं नव्हतं तर पहिल्या ऑप्शनला तुम्ही का भरलं ते कॉलेज. येतंय का लक्ष तुम्हाला, तुम्ही चुकले का नाही. तिसरी गोष्ट, आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे पण ते म्हणतात की आम्हाला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना आता बघा, जर तुम्हाला घ्यायचं नसेलच तर तुम्ही काही करूच नका. तुम्हाला डायरेक्टली कॅप राऊंड मधून बाहेर टाकण्यात आलेलं आहे. तुम्ही सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंड, फोर्थ कॅप राऊंडला तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे पण त्यांना कॉलेजला घ्यायचंच नाही, त्यांना ते आवडतच नाहीये, आता त्यांचा विचार बदलून गेला. बरोबर आहे. त्यांना ते जर ऍडमिशन घ्यायचं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना पुढील कॅप राऊंडचे फॉर्म भरता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट आता स्पॉट राऊंड, जो सर्वात शेवटचा काउन्सिलिंग राऊंड आहे ना, त्या राऊंडला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि त्या राऊंडला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली मॅनेजमेंट कोट्यातून फी भरावी लागते. ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. तुम्हाला कोणत्याच कॅटेगरीची सवलत मिळत नाही ना, तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला काहीच मिळत नाही डायरेक्टली. तर ही तुमची खूप मोठी चुकी झालेली आहे. म्हणून सांगतो यार, तुमच्या मोठ्या भावाला फॉलो करा यार. ठीक आहे ना. आणि ही जी माहिती, आपले जे व्हिडिओ, आपलं जे चॅनल आहे, हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण विद्यार्थ्यांना माहिती नाही भेटत आहे. अरे मला सकाळपासून तुम्हाला सांगतो जवळपास 83 मिस कॉल अजून सुद्धा माझ्या मोबाईलवर पेंडिंग आहे. आणि क्षमस्व, जर माझे काही एकदम रिलेटिव्ह वगैरे असेल, ते जर व्हिडिओ पाहत असेल आणि तुमचे जर कॉल मी आज नाही उचलू शकले तर त्याबद्दल क्षमस्व. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माफी मागतो मी. नाही पॉसिबल होत, खरंच नाही पॉसिबल होत. त्यामुळे बघा, आणि ही चूक तुम्ही आता पुन्हा करू नका. आता कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरताना प्रॉपर ऑप्शन व्यवस्थित टाका. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता बघा पहिल्या राऊंडचं कॉलेज मिळालंय आणि त्यांना आता घ्यायचं नसेल तर असे सर्वजण कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर झालेले आहे. तुम्हाला आता डायरेक्टली काउन्सिलिंग राऊंडला ऍडमिशन घ्यावं लागेल. ते सुद्धा जे कॉलेज तुम्हाला मिळेल, जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला घ्यावं लागेल. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही मग सर मला तर 80% होते, मला तर 90% होते सर, मग आता आमच्या टक्क्यांचं काय. तुमचे टक्के आता काहीच नाही होऊ शकत. म्हणून सांगतो, प्रॉपर व्यक्तीकडून तुम्ही गायडन्स घ्या, सल्ला घेत चला. ठीक आहे ना. आणि हेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. ठीक आहे ना. बघा आता डिप्लोमा असेल तर डिप्लोमा नंतर काय करायचं, कसं करायचं, अरे हे आम्ही आमच्या क्लासमध्ये सांगतो पोरांना. अरे माझ्या क्लासमध्ये विचारा तुम्ही कोणी असेल ना, समजा माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म मी स्वतः बसून भरून दिले डायरेक्टली, कारण त्यांच्याकडून चुकी नको व्हायला पाहिजे यासाठी. तरी 2-3 जणांनी गाढवपणा केलाच आहे, चुक्या केल्या ते डायरेक्टली. भाऊने 1 नंबरला डायरेक्टली कोणत्या कॉलेज टाकून ठेवलं. तो म्हणे मी मोबाईलवर भरला, मोबाईलवर सिक्वेन्स लागत होती, सिक्वेन्स लागली पण मग मी ज्यावेळेस सबमिट केलं तो ऑटोमॅटिक सिक्वेन्स चेंज होऊन गेले म्हणे. अरे बाबा तुला सांगितलं होतं 1000 वेळा, तू नको भरू बापा, मी बसलाय, तुझा मोठा भाऊ बसला इथं, कशाला रिकामे कामं करता. तर बघा अजून सुद्धा वेळ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला थोडं चुकी केली असेल त्यांनी सेकंड कॅप राऊंडला करू नका. ठीक आहे. तर पहिला मुद्दा समजला. ज्यांना पहिलं ऑप्शन मिळालं त्यांना ते घ्यायचं नसेल, कारण ते ऑटो फ्रीज झालेलं आहे. ऑटो फ्रीज म्हणजे घ्यावंच लागेल तुम्हाला. बरोबर आहे. घ्यायचं असेल तर आनंदाची गोष्ट, पण जर घ्यायचं नसेलच, बरोबर आहे, तर तुम्हाला आता पुढचे राऊंड ट्राय करता येणार नाही. दुसरी गोष्ट, तर पहिला राऊंड जर पहिला ऑप्शन नंबर तुम्हाला जर मिळालं असेल, पहिलंच कॉलेज तुम्हाला मिळालं हे आणि ते तुम्हाला घ्यायचं पण आहे, तर बिंदास टेन्शन घेऊ नका. काय करायचं मी तर सर्व सांगेलच तुम्हाला. बरोबर आहे. चला आता पुढची गोष्ट,
आता मिळालेलं कॉलेज, सर आम्हाला मिळालंय कॉलेज, बरोबर आहे, पण आम्हाला दुसऱ्या नंबरचा, तिसऱ्या नंबरचा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा जे पण काय असेल ते आम्हाला मिळालंय सर, पण आम्हाला असं वाटतं की सर नको, मला हे कॉलेज नकोच आहे डायरेक्टली, नकोच आहे डायरेक्टली, पाहिजेच नाही डायरेक्टली. समजतंय का? तुम्ही सेफ नाही, बघा 2 ऑप्शन आहे बरं, सेफ ठेवायची सीट ही वेगळी गोष्ट, पण तुम्हाला पाहिजेच नाही ते ऑप्शन डायरेक्टली, तर तुम्ही काहीच करू नका, रिलॅक्स राहा. पण ज्या विद्यार्थ्यांनाच वाटतंय की मला दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं काही ऑप्शन मला मिळालेलं आहे आणि मला ती सीट सेफ ठेवायची आहे, मला ही सीट जी आहे मिळालेली सीट मला सेफ ठेवायची आहे, सेफ आणि पुढचा राऊंड मला ट्राय करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं. समजलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? कारण बघा तुम्हाला मागे मी एक्सप्लेन सर्व काही केलं होतं की पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज हे ऑटो फ्रीज होतं, बरोबर आहे. चला आता पहिला राऊंड आता पहिल्या राऊंडचा आपण विचार करू, ठीक आहे. चला असो, तर बघा पहिलं ऑप्शन जर तुम्हाला मिळालं असेल ना तर ते ऑटो फ्रीज झालेलं आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. पण दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं जर कॉलेज मिळालं असेल तर मिळालेली सीट जर तुम्हाला सेफ ठेवायची असेल तर ऑप्शन फॉर बेटरमेंटवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि मस्त 1000 रुपये पेमेंट करायचं आहे, बरोबर आहे. 1000 सर्वांना करावं लागेल. 1000 रुपयाचं पेमेंट हे सर्वांना करावं लागेल. तो म्हणशाल सर मग कॅप राऊंड 1, 2, 3, 4 चारही कॅप राऊंडला आम्हाला 1000 पे करावं लागेल का? नाही नाही नाही, ही 1005 रुपयाचं हे जे पेमेंट आहे आपलं, बरोबर आहे, हे फक्त एकाच वेळेस तुम्हाला करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्याला एखादं कॉलेज अलॉट होतं ना तर ही तुमची अलॉटमेंट फीज असते, ही गव्हर्नमेंटला जाते, बरोबर आहे. तर 1005 रुपये हे तुम्हाला एकचदार फक्त पेमेंट करायचं आहे, बरोबर आहे. कॉलेज तुमचं आवडतं कॉलेज मिळो किंवा न मिळो, ठीक आहे ना, तुम्हाला हे 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. सर्वांना एकदा तरी करावं लागणार, सर्वांना, ठीक आहे ना. तर असं समजू नका की मग मला तो 1000 लागले, मग माझ्या मित्राला तर लागलेच नाही. अरे त्याला पुढच्या राऊंडला लागतील, तुम्हाला आता लागतंय, येतंय लक्षात. चला, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर पहिलं ऑप्शन मिळालं असेल ना तर ते ऑटो फ्रीज होईल आणि बाकी जे ऑप्शन मिळाले आहे ते ऑप्शन तुम्हाला सेफ ठेवून जर पुढचा राऊंड ट्राय करायचा असेल तर ऑप्शन फॉर बेटरमेंटवर क्लिक करा आणि पुढे चालले जा. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल, बरोबर आहे. आणि हो, मी एक लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहे, बरोबर आहे. उद्या म्हणजे संडेला मी एक लाईव्ह सेशन घेणार आहे तुमचं, बरोबर आहे. आणि तुम्हाला ज्या पण काही डाऊट्स वगैरे असेल, जे पण संध्याकाळी मी लाईव्ह सेशन घेईल, बरं. तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बरोबर आहे. सबस्क्राईब करशाल तर फायदा तुमचा आहे, नाही तर मग काही खरं नाही. आणि तुमच्या मनात जे जे प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांचे उत्तर द्यायला मी येणार आहे रविवारी संध्याकाळी. टाइम वगैरे जे असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनलवर मिळून जाईल, ठीक आहे ना. नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. फक्त युट्यूब चॅनलवर संध्याकाळी 6 ते 7च्या आसपास मी घेणार आहे, बरोबर आहे. तर एकदा 6 वाजता एकदा तुम्ही ओपन करून बघू शकता, ठीक आहे ना. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विषय कुठे गेला आपला. चला, तर आता हे नेमकं कसं करायचं, प्रोसेस नेमकी कशी करायची. सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पहिले लॉग इन करून घ्यायचं, बरोबर आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकला की तुम्हाला या ठिकाणी एक स्क्रीन दिसेल, बरोबर आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला. आता मला का माहिती दिसते आणि ती स्क्रीन पाहून घेतो. अरे यार, थोडी ब्लर दिसते. चला, तर स्क्रीन ओपन झाल्यानंतर हे एक अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर दिसेल. आता थोडंसं दिसत असेल मला असं वाटतं, ठीक आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी दिसत असेल. चला, तर विषय असा आहे, आता तुम्हाला दिसत असेल. तर चला, इन्स्टिट्यूट अलॉटेड म्हणजे आता या विद्यार्थ्याचं ज्याचं मी ओपन केलेलं आहे ना, या विद्यार्थ्याला 5008 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव हे कॉलेज त्याला मिळालेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, कोर्स अलॉट म्हणजे ब्रांच कोणती मिळाली, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच मिळाली. चॉईस कोड, त्याचा त्या कॉलेजचा कोड कोणता होता, तर 1210. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1200 टाकला असेल, तर 1200 हा शिफ्टचा असतो आणि 1210 हा रेग्युलरचा असतो. तर हा पण एक कॉन्सेप्ट आहे, म्हणून सांगतो की गायडन्स घेत चला रे, तुमचा मोठा भाऊ बसलाय रे, ठीक आहे ना. आणि बघा, तर तुमच्या पालक जर हा व्हिडिओ बघत, तुमचा मुलगा मला समजा, आणि बघा मी माझ्या लहान भाऊ बहिणींसारखं विद्यार्थ्यांना गाईड करतो. आणि माझं बघा, माझे जे ऑनलाईन क्लासेस वगैरे आहे ना त्यामध्ये सुद्धा एकदम हळुवारपणे विद्यार्थ्यांना शिकवलं गेलेलं आहे. तर बघा, अजूनही चुकी करू नका. तुम्ही जर म्हणशाल की मग मी इकडे लावेल तिकडे लावेल क्लास, एकदा बघा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आमचं ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. आमचं जे ऍप्लिकेशन आहे ना, 2 मिनिटं फक्त, जास्त तुमचा वेळ घेणार नाही मी, ठीक आहे ना. चला असो, तर आमच्या ऍप्लिकेशनवर फक्त 1900 रुपयामध्ये, फक्त 1899 रुपयामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्टचे क्लासेस, ऑनलाईन क्लासेस मिळतील. सर्व काही एकदम प्रॉपर शिकवलं, एकदम सुंदर पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे. एकदा जा, ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर विनीत ट्युटोरियल नावाचं, आणि आपलं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे बरं, विनीत ट्युटोरियल नावाचं युट्यूब चॅनल आहे. याच्यावर जा, आमचे फ्री डेमो लेक्चर बघा रे. आवडले तरच कोर्स परचेस करा. पण बघा, इतकं सुंदर शिकवलेलं आहे ना, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि पॅरेंट्स सुद्धा बघतील की आपला पोरगा कुठे शिकतोय, कोणत्या मास्तरकडे शिकतोय, ठीक आहे ना. चला, हे तुम्हाला फायदा होईल खरंच. आणि बघा, मध्ये लेक्चर चालू असताना मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुढे गायडन्स करतो, की मोटिवेट करत असतो की पुढे काय करायचं, तुम्हाला भविष्य कसं घडवायचं आहे, तुम्हाला भविष्यात अजून कोणकोणते कोर्सेस तुम्हाला करता येईल, काय अरे सर्व गायडन्स मी आपल्या कोर्समध्ये करत असतो. त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही या 4ही विषयांचे क्लास आमच्याकडे लावू शकता. आणि मला नाही वाटत की
₹1900 तुमच्यासाठी खूप मोठी प्राइस असेल, डायरेक्टली खूप मोठी फीज नाही ही, एकदम छोटीशी फीज आहे, बरोबर आहे. आणि हो, तुम्हाला जर असं वाटतं की सर अजून थोडा डिस्काउंट पाहिजे होता सर, तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की सर काहीतरी डिस्काउंट वगैरे देऊन द्या ना, तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे सुद्धा आमची हेल्पलाईन नंबर देऊन देईल. ठीक आहे ना. चला, अरे हा, आपला विषय कुठे चालला होता आणि पुढे येऊन गेलो आपण. चला, तर आपला विषय होता की हा, आणि सीट टाईप अलॉटेड. तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होतात की सर या ठिकाणी आम्हाला ईडब्ल्यूएस, आता या विद्यार्थ्याला ईडब्ल्यूएस ची सीट मिळालेली, तर बरेचसे विद्यार्थी असे असेल की सर मी तर ओबीसी कॅटेगरीचा आहे आणि मला जनरल ओपनची सीट मिळालेली आहे. सर मी तर एससी एसटी कॅटेगरीचा आहे पण मला जनरल ओपनची सीट मिळालेली आहे, बरोबर आहे. मग असं का झालं सर? आम्ही ओपन मध्ये कन्वर्ट झाले का? नाही नाही नाही, याचा अर्थ असा नाहीये, बरोबर आहे. बघा, तुम्हाला कोणतीही सीट मिळो, काय तुम्हाला कोणत्याही प्रकारची सीट मिळो, तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचाच बेनिफिट होणार आहे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसारच फीज लागणार आहे. हे समजलं तुम्हाला सर्वांना? बघा, बऱ्याच वेळेस काय असं माहिती का की एससी एसटी कॅटेगरीवाले सुद्धा जास्त पर्सेंटेज पाडतात, बरोबर आहे. आता जास्त पर्सेंटेज पाडता याचा अर्थ काय? ते जनतेचं ऍडमिशन डायरेक्टली त्यांनी ओपनचा कट ऑफ क्रॅक केला डायरेक्टली, बरोबर आहे, म्हणून त्यांना ओपनची सीट मिळालेली, बरोबर आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ओपनची फीज लागेल. समजतंय का? सीट टाईप कोणत्याही प्रकारचा असो, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त आपलं आपलं भलं, आपली कॅटेगरी आपण भलं. ठीक आहे. चला, तर या विद्यार्थ्याला प्रेफरन्स नंबर अलॉटेड 2, तर 2 नंबरचं कॉलेज जे त्याने टाकलं होतं ना लिस्टमध्ये, तर 2 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. म्हणजे 2 नंबरचं कॉलेज मिळालंय का, म्हणजे हा विद्यार्थ्याला जर वाटलं की मला सीट सेव्ह करायची आहे, बरोबर आहे, आणि पुढचा राऊंड ट्राय करायचा, तर हा करू शकतो. पण या विद्यार्थ्याला असं वाटतं की सर मला मगजमारी करायची नाहीये, मला जे कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज मला मिळालं. मला जी ब्रांच पाहिजे होती, कोर ब्रांच, मेकॅनिकल वाली सुंदर सुंदर ब्रांच, बरोबर आहे, मायबाप ब्रांच म्हणता याला, बरोबर आहे. तर ही ब्रांच मला पाहिजे होती, ही आम्हाला मिळालेली आहे, बरोबर आहे. तर या विद्यार्थ्याला वाटतं की आता मला काहीच करायचं नाहीये, मी सर्व काही स्टॉप करतो, बरोबर आहे. चला, तर खाली एक प्रोसेस आहे आपली, बघा 3 प्रकारच्या स्टेप्स आहे. पहिली स्टेप काय? तर सेल्फ डाटा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तर तुम्हाला तुमचा जो डाटा आहे तो पहिले तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे, बरोबर आहे. आता कसं सर? तर बघा या ठिकाणी बघा, लक्ष द्या, तुम्हाला तुमचं संपूर्ण डाटा, तुमचं नाव वगैरे सर्व 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 दिसेल, तर हे सर्व वाचून घ्या. त्यानंतर बघा खालती बघा, हा जो डाटा आहे हा तुम्हाला व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय म्हणजे कसं? बघा, तर कॅन्डिडेटचं टाईप महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप ए, हे तुम्ही बरोबर भरलंय का? ईडब्ल्यूएस मध्ये आहे का? यस. नंतर तुमचे मॅथ्सचे मार्क, सायन्सचे मार्क, इंग्लिशचे मार्क, तुमचे पर्सेंटेज वगैरे हे सर्व बरोबर आहे का? बरोबर असेल तर करेक्ट वर करा आणि करेक्ट नसेल तर टू बी याच्यावर करेक्ट करा. आलं लक्षात तुम्हाला? तर करेक्ट केलं की बघा, आता हे बघा, हे थोडंसं लाल लाल दिसतं ना थोडं, तर याच्यावर जर मी करेक्ट केलं ना तर हे ग्रीन होऊन जाईल. बघा, दिसतंय तुम्हाला? तर अशा पद्धतीने मी सर्वांवर ग्रीन, बघा सर्वांवर क्लिक करतो तर सर्व ग्रीन ग्रीन होऊन जातील. बघा, दिसतंय तुम्हाला सर्वांना? तर अशा पद्धतीने मी या सर्वांवर क्लिक करेल, कारण मी हे सर्व काही चेक केलेलं आहे ऑलरेडी. चेक करत होता आणि तेव्हाच प्रॉब्लेम होऊन गेला. ठीक आहे ना. चला, तर हे सर्वचे सर्व मी क्लिक, बघा ते सर्व ग्रीन झालं. दिसतंय सर्वांना ग्रीन झालेलं? हो सर, दिसतंय सर आम्हाला, बरोबर आहे. चला, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा 10वीचं मार्कशीट बरोबर तुमचं आहे का? तर तुम्हाला बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला? आता यार थोडा विषय गंभीर आहे. दिसत असेल आता दिसतंय ना? आता दिसतंय सर, आता दिसतंय. हां, डन. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचे 10वीचं मार्कशीट बरोबर अपलोड केलेलं आहे का नाही एकदा चेक करायचं. बघा या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू ऑप्शन दिसेल. व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करायचं. अरे वा, अरे वा, येऊन गेलं रे बाबा, चांगलं होऊन गेलं, बरं होऊन गेलं. ठीक आहे ना. चला, असो. तर बघा 10वीचं मार्कशीट तुमचं बरोबर आहे का नाही हे चेक करा. बरोबर आहे का? हो सर, व्हेरीफाईड, आम्ही व्हेरीफाय केलेलं आहे. त्यानंतर बघा तुमचं इन्कम सर्टिफिकेट बरोबर आहे का? तर मी व्ह्यू बटनावर क्लिक करतो. बरोबर आहे का इन्कम सर्टिफिकेट? बरोबर आहे, बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आहा. त्यानंतर तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट बघा, इथं व्ह्यू वर बटनावर क्लिक करतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. ईडब्ल्यूएस सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे ना. चला, तर सर्व काही बरोबर आहे ना. तर मी आता काय करतो, सेव्ह टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो मी. ठीक आहे ना. चला, क्लिक केलं. आता या ठिकाणी वारे वा, ओपन होऊन गेलं रे यार. मी कॉम्प्युटर स्क्रीनवर ट्राय करत होत नव्हतं. असो, आपल्याला काय आपला फायदा होऊन गेला ना. चला, लक्ष द्या. आता विषय असा आहे की या ठिकाणी बघा 2 ऑप्शन त्यांना दिसत आहे. 2 ऑप्शन या विद्यार्थ्यांना दिसत आहे. एक म्हणजे बेटरमेंट म्हणजे नॉन फ्रीज आणि दुसरं म्हणजे फ्रीज. आता बघा, या विद्यार्थ्याला जर असं वाटलं, जर तुम्हाला समजा एखादं कॉलेज मिळालं असेल आणि तुम्हाला वाटतंय की यार हे कॉलेज मला सेफ ठेवून नेक्स्ट राऊंड सुद्धा ट्राय करायचा आहे, बरोबर आहे, नेक्स्ट राऊंड सुद्धा मला ट्राय करायचा आहे, बरोबर आहे. तर तुम्ही एक काम करा, बेटरमेंटवर क्लिक करा आणि पुढे चालले, बरोबर. बेटरमेंटवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी गेट ओटीपी वर क्लिक करा. ओटीपी टाका, प्रोसीड करून टाका, विषय क्लोज. पण आणि हा म्हणजे तुमचं हे सीट सेफ झालं, म्हणजे या विद्यार्थ्याचं गव्हर्नमेंट मेकॅनिकल सेफ झालं. पण तरी सुद्धा तो दुसऱ्या राऊंडला ट्राय करू शकतो. म्हणजे दुसऱ्या राऊंडला जर समजा अजून चांगलं कॉलेज मिळालं तर ठीक, नाही तर हे कॉलेज तर सेफ राहील. समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? ठीक आहे ना. चला, उद्या तुमचं लाईव्ह सेशन घेईल, त्यामध्ये डाऊट मी क्लिअर करून टाकेल, बरोबर आहे. चला, बेटरमेंट झालं. पण या विद्यार्थ्याला असं वाटतं की यार
मला मेकॅनिकल पाहिजे होतं, गव्हर्नमेंट पाहिजे होतं, मला आता पुढचे राऊंड ट्राय करायचे नाहीये, मी गुपचाप फ्रीज करतो आणि या ठिकाणी मी काय करतो, गेट ओटीपी वर क्लिक करतो. तर गेट ओटीपी वर क्लिक करेल, या ठिकाणी मी समजा ओटीपी जो रिसिव्ह होईल तो ओटीपी टाकेल आणि त्या ठिकाणी प्रोसीड करून देईल. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि त्यानंतर मला पेमेंट करावं लागेल ₹1005. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रोसिजर असणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा कन्फर्मेशन होऊन जाईल. नंतर तुम्ही चेंज करू शकत नाही. त्यामुळे अजून सुद्धा विचार करा. विचार करायला वेळ आहे. ठीक आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या ज्या पण काही डेट्स वगैरे आहे ना, इम्पॉर्टंट डेट्सवर आपण चालले जाऊ. बरोबर आहे? चला. तर इम्पॉर्टंट डेट्स वगैरे ज्या तुमच्या आहे ना, तर बघा. आता फर्स्ट कॅप राउंड जे आहे तुमचं, हे तुमचं लागलेलं आहे 12 तारखेला. बरोबर आहे? चला. आता 13 ते 15 म्हणजे 13 तारीख, 14 तारीख आणि 15 तारीख. बरोबर आहे? आता बघा, 13 तारखेला तुमचा आहे संडे. मग 14 आणि 15ला तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करू शकता. समजतंय का? म्हणजे जे विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी वाटतं की मला सेल्फ फ्रीज करा, मला स्वतःला फ्रीज करायचंय, मला हे कॉलेज मान्य आहे, मला घ्यायचं ऍडमिशन, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सर्व घेऊन याची प्रिंटआउट निघेल. प्रिंटआउट घेऊन तुम्हाला जायचं आहे कॉलेजला. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, कॉलेजची फीज घेऊन, तुमचे पासपोर्ट साईज 6-7 फोटो घेऊन जा. बरोबर आहे? नंतर सर्व गोष्टी घेऊन जा तुम्ही त्या ठिकाणी. ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा बरं. आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटचे 3-3 झेरॉक्सचे सेट तुम्ही घेऊन जा. बरोबर आहे? 2 तुम्हाला तिथे लागतील, 1 तुम्हाला घरी येऊन जाईल. आणि हो, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा होतील कॉलेजला. लक्ष ठेवा. बरेचसे विद्यार्थी याचा अर्धा व्हिडिओ पाहता सोडून देतात. सांगतोय, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे आता जमा होतील कॉलेजला. तर पहिलेच त्याची प्रॉपरचा फोटो वगैरे काढून घ्या, कारण तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म सुद्धा भरावा लागेल आणि स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात. मग तुम्ही काय म्हणता की सर आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजला जमा आहे. अरे भाऊ, मग तुला माहिती नव्हतं तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट तेव्हा जमा होणार आहे. मग तुम्ही पहिले फोटो काढून घ्यायला पाहिजे होते, त्याला स्कॅन करून सेव्ह करून ठेवायला पाहिजे होते. येतंय का लक्षात? तर बघा, तुम्ही आताच तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे प्रॉपर फोटो काढून ठेवा, स्कॅन करून ठेवा, कारण तुम्हाला ते स्कॉलरशिपच्या फॉर्म भरण्याच्या वेळेस लागणार आहे. समजतंय तुम्हाला? आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजला जमा होऊन जातात. बरोबर आहे? चला, ते सर्व डॉक्युमेंट बघा 13 ते 15 मध्ये तुम्हाला जायचंय, कॉलेजला जायचंय, आपलं ऍडमिशन कॉलेजला कन्फर्म करून यायचंय. बरोबर आहे? आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते नाही नाही मी सेकंड राऊंड ट्राय करेल, त्यांनी आरामात घरी झोपून राहा, अभ्यास करा. मस्त आहे की आपले ऑनलाईन क्लासेस जॉईन करून घ्या आणि घरच्या घरी अभ्यास करायला त्रास नाही, कोणाला डोक्याला ताण नाही, कोणाचा मगज मारणी झंझट नाही, काही नाही काही नाही काही नाही. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राचे विद्यार्थी शिकताय. भरपूर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय. आता तुमचा नंबर आहे टॉपर बनण्याचा. ठीक आहे ना? चला असो. तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा थोडा समजला असेल. बरोबर आहे? आता बघा, आता याचा पुढचा व्हिडिओ बनणार नाही बरं, कारण माझं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आताच सांगून दिली. डायरेक्टली वेबसाईट चालायला लागून गेले, सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगून दिली. बरोबर आहे? तुमचा डाटा एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करा. बरोबर व्हेरीफाय आहे का नाही, बरोबर आला आहे का नाही. बरोबर आहे? तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. नंतर तुम्हाला फ्रीज करायचं आहे का, तुम्हाला जर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करा. आणि तुम्हाला वाटतं की यार आम्हाला पुढचा राऊंड ट्राय करायचा आहे, तर बेटरमेंट नॉन फ्रीजवर तुम्ही क्लिक करून पुढचा राऊंड तुम्ही ट्राय करू शकता. तर पुढचा राऊंडच्या वेळेस तुम्हाला परत नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे? चला, तर थोडासा डिटेल व्हिडिओ होतो यार, मी थोडासा टाइमपास होतो, तुम्हाला असं वाटतं की खूप लेंदी व्हिडिओ बनवून जातो, त्याबद्दल क्षमस्व, त्याबद्दल सॉरी. मी स्पीड वाढवून बघू शकता. ठीक आहे? चला, आता व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.